सगळ्यांना आज मी तुम्हाला याच्या मदतीने पाढा कसा तयार करायचा ते बघायचे आपल्याला। या च्या सहाय्याने आपण 2 पासून 10 पर्यंतचे पाढे तयार करू शकतो। फक्त आपल्याला ह्या पट्ट्या अशा वर खाली करायच्या आहेत आणि ही पट्टी अशी सरकवायची आहे। दिसतंय? तुम्ही पण तयार करू शकता तुमच्या वहीवर आणि पट्टी ठेवून तुम्ही पाढा तयार करू शकता। समजलं का? आता बघा बरं, तुम्हाला हे दिसतंय का? ह्या दोघांच्या मध्ये एक संख्या आलेला आहे, एक अंक आलेला आहे। किती आहे? 20। आणि पाढा कितीचा आहे? 5 चोक 20 आहे ना। 4 नंबरला 5। तर अशा प्रकारे आपण पाढा तयार करू शकतो, गुणाकार करू शकतो याच्या सहाय्याने। गुणाकार कसा होणार तर बघा, आता 4 गुणिला 8 किती गुणिला 4 गुणिला 8। मग कशाचा पाढा पाहावा लागेल आपल्याला? गुणाकार करताना आपल्याला पाढा पाहावा लागेल 4चा किंवा 8चा। आपण 8चा पाढा पाहूया आणि 4 पर्यंत तो पाढा म्हणायचा आहे, म्हणजे आपल्याला गुणाकाराचं उत्तर मिळेल। 8 कुठे आहे? 8 गुणिला 4 गुणिला 8 आहे की नाही? मग 4च्या पाढ्या 8च्या पाढ्यात 4 नंबरला कोणती संख्या येते तर ते बघायचं। दिसलं? किती आले? 30। गुणाकाराचं उत्तर किती आलं? 32। आता 5 गुणिला 5 कृतिका 5 गुणिला 5 बघूया। 5चा पाढ्यामध्ये 5 नंबर आहे। 5चा पाढा बघा बरं, 5 नंबरला किती आलं रे? 25। 5चा 25। गुणाकार किती आला? तर अशा प्रकारे आपण गुणाकार पण करू शकतो। वरती जो अंक असेल की नाही तो वरचा अंक इथे बघायचा आणि खालचा अंक इथे, आणि त्याप्रमाणे आपण गुणाकार करू शकतो। आता 6 गुणिला 8 किती? 6 गुणिला 8 वरती किती आहे? किती आहे वरती? 6 आहे की नाही? म्हणून 6च्या पाढ्यामध्ये हा उभा बांधा उभा आणि खाली किती आहे? खाली किती आहे? 8 म्हणून 8चा पाढा दिसतोय। 8 नंबरच्या रांगेत बांधा उभा। किती उत्तर आलं? 48। किती आलं? 48। तर अशा प्रकारे आपण गुणाकार पण करू शकतो याच्या मदतीने। समजलं? आता पाढा बघूया आपण। कितीचा पाढा बघायचा सांगा मला तुम्ही? 99 आणि 10 पर्यंत आपण पाढे याच्यावर तयार करू शकतो। सांगा कितीचा पाढा बघायचा? 9चा बघायचा? बरं, या इथे दिसतो 9चा पाढा? चला म्हणा तुम्ही। No.
चल